लवंगी मिरची 200 रुपये किलो. यावर्षी भाव डबल आहे आणि लवंगी आहे ना 300 रुपये. आम्ही पहिल्यापासून आता बऱ्याच प्रकारचा मसाला इकडे तुम्हाला मिळतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्व स्वागत. तर मंडळी, आज आपण आलो त्याने ठाणे मसाला मार्केटला. ठाणे मसाला मार्केट हा खूप मोठं मसाला मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आपल्याला खूप व्हरायटीचे आपल्याला इकडे मसाले मिळतात. तर बघूया की आपल्याला इकडे कोणकोणते मसाले मिळतात, काय त्याचे रेट्स असतील, होलसेल रिटेलमध्ये काय त्याचा भाव असेल, या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओतून आज आपण कव्हर करणार आहोत. तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी बघू शकता, हे ठाणा मसाला मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये बघा किती लोकांची इकडे गर्दी आहे आपल्याला इकडे पाहायला मिळते. मसाला दळून कुठून इकडे मिळतो बघू शकता. हे अशी इकडे शॉप आहे ती पुन्हा अशी ना इकडे गल्लीच गेले, पुन्हा आपल्याला इकडे मसाल्याची दुकानं इकडे पाहायला मिळतील. तर मंडळी, आता माहिरे मसाला मार्टमध्ये आता आलेलो आहे आणि इकडे ना खूप व्हरायटीचे मसाले इकडे मिळतात. तर आता आपण दादालाच आपण विचारूया यांच्याकडे कोणकोणते मसाले आहेत, काय त्याचे रेट्स असतील. तर दादा नमस्कार. नमस्कार. आता मसाल्याचे रेट काय सध्या, काय मिरचीचा भाव काय सध्या मिरची आता थोडी भाव वाढलेले? हां, तरी पण भेटेल, योग्य भावामध्ये भेटेल मला. आता ही बघा लवंगी मिरची. लवंगी मिरची ना ही? हां, ही कोल्हापूरची झणझणी तिखटवाली. तिखटवाले? हां, याला रंग पण आहे आणि तिखटाला पण आहे. तिखटाला पण आहे? हां, दोन काम करते. त्याची त्याची किंमत त्याची 350 रुपये चालू आहे. 350? हां, तरी पण आम्ही कमी करून देतो, आम्ही ॲडजस्ट करून देतो. ॲडजस्ट करून देतो. आणि ह्याला म्हणतात प्युअर गुंटूर. हां, ओरिजिनल आहे. ओरिजिनल गुंटूर म्हणजे याला कसा रसाला जाड होतो, तेल पण सोडणार. ओके. आणि 50% तिखटाला काम करणार. एक मिरची 3 जातीची काम करणार. ओके. ह्याला पाटणा, गुंटूर, पांडी ह्याला म्हणतात. ओके. पण ही कुठली ओरिजिनल वाली आहे? हा, दुसरी ही आहे. ही कोणते? ही पण पटना आहे. पटना आहे का? हा, पण ह्याचं काम काय, फक्त एकच काम आहे, 50% तिखट. हा, याला रंग नाही, कढी नाही, तिखट, फक्त 50. मिरची ही एकच काम करते आणि ही 3 काम करते. 3 काम करते. ह्याची किंमत 500 रुपये किलो, ह्याची किंमत 350 रुपये किलो. ओके. तर पण गिऱ्हाईक आले तर आपण ॲडजस्ट करून देऊ. दुसरा आणून आता ही ओरिजिनल संकेश्वरी नाही, SKB ती असते, ती अलग असते, ती लांबडी असते. ही संकेश्वरी रिलीज म्हणतात. ओके. हां, रिलीज ही 450 रुपये किंमत. ह्याला तिखटपणा असतो का? हां, ह्याला तिखटपणा 20%, 30%, ज्यांना एकदम कमी तिखट पाहिजे त्यांच्यासाठी आहे. 20%, 30% तिखटपणा, बाकीला चवीला जास्त असते. ओके. तर बघा रेट वेगवेगळे इथे आहेत. ही आहे ओरिजिनल बेडगी, कर्नाटकची बेडगी. कर्नाटकची आहे का? हां, हे बघा, प्युअर कर्नाटकची, मोठा फल, जाडापणा आणि घट्ट रंगवाला फल. रंग येतो याला? हां, याला रंग पण असते 50%, चवीला पण 50%. चवीला चांगली आहे. हां, ह्याला बेडगी म्हणतात. बेडगी मिरची. हां, यामध्ये अजून एक आहे बेडगीमध्ये, गुजरातमध्ये. आता ही गुजरात ह्याचं काम 2-3 महिन्यासाठी चांगलं आहे. ओके. 4 महिन्यानंतर मग आपोआप ह्याचा कलर डल होतो. एवढंच फरक आहे, बाकी काय फरक नाही. ह्याची किंमत 450 रुपये किलो, ह्याची किंमत 550 रुपये. 550 रुपये. हां. तर बघा वेगवेगळे रेट आहेत तिकडे मिरच्यांचे पण. हे बघा, ही ओरिजिनल काश्मीरी म्हणतात. काश्मीर आहे ना? हां, ही गोडवाली काश्मीरी. अजून एक येते तिखटवाली येते. ही फक्त रंगाला जास्त रंग होणार. आता ताईची 5 किलो काश्मीरीची गल्ली आहे बघा, आता दलून आले ते ताई. आणि दरवर्षीचे गिरायक आपल्याला तिखट जरा पण नाही लागत. ओके. हां, त्याच्यासोबत ही प्युअरवाली काश्मीरी आहे, त्याला रंग व्यवस्थित घट्ट आहे. ओके. ह्याची किंमत 700 रुपये येणार. आता 800, 850 सांगतात, पण 700पर्यंत आम्ही फायनल आपले जे घरचे गिरायक असतात त्यांना देतात. ओके. तर बघा बघू शकता इकडे बघा धने वगैरे पण आपल्याला पाहायला मिळतात इकडे. ही हळद आहे ना? हां, रेग्युलर सेलम म्हणतात. ओके. त्याचा पण कलर चांगला आहे, टिकतो, 10 महिन्याची गॅरंटी भेटते. ओके. बघा, हां, एकदम प्युअर हळद आपल्याला पाहायला मिळते. ही 240 रुपये. 240 रुपये. हां, गाठा हळद, राजापूर म्हणतात, ही हळद म्हणतात. ओके. यामध्ये पण 2 क्वालिटी येते, एक जाड असते. ओके. ही गावठीवाली, ही बारीकवाली. हां, बारीकवाली चांगली असते थोडी रंगाला आणि वासाला. ही 220 रुपये किलो. 220 रुपये किलो. आता इथे ही गावठी सेलम म्हणतात. गावठी सेलम. हां, यामध्ये कसं असणार, कलर एवढीशी पण टाकली ना आपण, हां, पण रंग भरतो. पण ही अशी अख्खी दिसायला बरोबर नाही. ओके. पावडर केली ना, रंग एवढी छान, तुम्ही बोला की एवढं केसरी कलर. आता ह्याला मोडून पण बघा, ह्याचा कलर आणि आपण राजावती सेलमची तोडली ती जी कलर. आता ही कस्तुरी सेलम आहे आणि ना? आपली जी ही रेग्युलर सेलम. ओके. ही दोन्ही कलरमध्ये किती डिफरंट आहे. थोडं डार्क आहे आणि लाईट आहे. ओके. डार्क आहे ना, ही लाईट आहे ना. ओके. आणि ही किंमत 260 रुपये. 260 रुपये. हां, ही दिसायला छान नाही अशी अख्खी. ओके. पावडर केलीवर एक नंबर दिसते. पावडर केला चांगली जण. हां, आणि ही दिसायला भारी आहे, पण याला कसा एवढा रंग नाही. म्हणून दिसावर नका जाऊ, तुम्ही गॅरंटी भेटेल तुम्हाला, 80 वर्षाची गॅरंटी भेटेल. ओके. ही आमची गॅरंटी. वस्तू तुम्हाला क्वालिटी चांगली क्वालिटी मिळणार ना? दुसरी ही धने इंदोरची इंदोर धने आहेत का? हां,
याचा काय भाव आहे आता? 240 रुपये किलो. किलो किलो. बघा 240 रुपये किलो तुम्हाला हे बघा धनी मिळतात इकडे. तर बघू शकता यांच्या दादांच्या शॉपमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे ना इकडे आपल्याला मसाले मिळतील बघा. खडे मसाले पण आपल्याला इकडे पाहायला मिळतात बघू शकता हे बघा. आपल्याकडं आगरी मसाला सध्या आता भाव चालू आहे. ओके 1000ला 3 किलो. 1000ला 3 किलो. हां 1200ला 3 किलो आणि एक 1500ला 3 किलो. ओके अशी 3 जातीची आगरी मसाला. आगरी मसाले. हां आगरी मसाला तुम्हाला भेटेल एक 1500ला 3 किलो. 1500ला 3 किलो. 2500ला 3 किलो. ओके हां ते मालवणी मसाला. मालवणी मसाला. हां आणि कांदा लसूण घाटी मसाला पाहिजे ते पण तुम्हाला भेटेल ते 800 रुपये किलो. ओके बनवून रेडी कांदा लसूण. सर्व मटेरियल आपल्याला इथूनच घ्यावं लागेल कसं काय? नाही हां मटेरियल वगैरे आम्ही इकडूनच देणार तुम्हाला. डंकावर कुठून पाहिजे टंकावर भेटणार. चक्कीवर कुठून पाहिजे चक्कीवर चक्कीवर भेटणार. मिळणार. ओके हां तुम्हाला तेलामध्ये भाजून पाहिजे कांदा खोबरा ते जसं पण भेटणार. कस्टमरला हवंय तसं हां, तुम्ही भेटेल. करून देणार. जसं कस्टमरचा रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही बनवून देणार. बनवून देतो. ओके आणि केव्हा गिरायक आम्हाला टाइम दिला 1 दिवसाचा 2 दिवसाचा. ओके गिरायक सांगितलेला आम्हाला भाजायच्या नाही मिरच्या कडक ऊन द्या ओके. आम्ही ऊन पण देतो. ऊन पण देतो. हां ओके कडकडीत करून कडकडीत नंतर करून हां, मसाला बनवून नंतर देता पण येतो. करून. तर आता मला सांगा ना की आता मसाला समजा आपला खराब झाला किंवा काय असं झालं तर तुम्ही काय त्याला रिप्लेस करून देणार की कसं काय म्हणजे? हां ते आम्ही गॅरंटी देतो. जे मसाल्याची 10 महिने कुणाचे 10 महिने कुणाचे 12 महिने असं गॅरंटी देतात. देतात का? आता समजा आपण घेऊन गेले मसाला आता 3 महिने झाले बरोबर त्याचा रंग उतरला किंवा चवीला नाही चवीला नाही त्यामध्ये आपण सुधार करून देऊ शकतो. सुधार करून देऊ शकतो. हां म्हणजे तेव्हा आपल्याला पण भारी नाही पडायला पाहिजे की आपले बरोबर. पैसे वेस्ट जायला नको. बरोबर आहे. त्यामध्ये कसं ऍडजस्ट करून देतात. म्हणजे कसं सुधार म्हणजे मसाला मागवणार हो, बरोबर. त्यामध्ये विचारणार आपल्याला काय चेंजेस करायचे त्याच्यासोबत त्यामध्ये अजून मटेरियल मिक्स करून देतात. ओके जे दलायचे भाज्याचे जे पैसे आहे थोडा फरक जे कमी करून देतात. म्हणजे गिरायकाला पण जास्त नको नुकसान आम्हाला पण जास्त नुकसान नको. दोन्हीला परवडला पाहिजे तसा करून देतात. दादा आता मला सांगा ना की आता म्हणजे मसाल्याचे म्हणजे मिरच्यांचे रेट्स वाढलेत की कसे काय कमी झालेत म्हणजे काय या वर्षी मसाल्याचा काय भाव आहे सध्या म्हणजे गेल्या वर्षी पेशी यावर्षी भाव डबल आहे. डबल आहे. हा गेल्या वर्षी आगरी मसाला आम्ही 1000ला 5 किलो विकले. आता या वर्षी 1000ला 3 किलो 1500ला 3 किलो असा भाव चालतो. ओके म्हणजे रेट वाढलेला आहे. रेट डबल झाला या डबल वर्षी झाला मिरचीचा. मिरचीचा. हा गेल्या वर्षी काश्मीरी मिरची 300 रुपये किलो 300 होती. रुपये. या वर्षी 700 रुपये किलो झाली. बरोबर. बेडगी मिरची 250-200 रुपये होती. या वर्षी 500-700 रुपये झाली. त्याच्या हिशोबाने रेट फरक पडला. हा आणि आपल्याकडे कसा मसाल्याची व्हेरायटी भेटेल क्वालिटी पण भेटणार. आता ही काली विलायची म्हणतात. या इथे बघा डिफरंट बघा त्यामध्ये दोन्हीमध्ये चेंजेस बघा किती फरक आहे. आता ह्याची क्वालिटी बघा. गिरायकाला पाहिजे ना एकदम मला मोठा पाहिजे मोठा ते पण भेटेल. बरोबर. एकदम क्लीन. यामध्ये तुम्हाला एक दाणा वेस्ट जाणार नाही. यामध्ये पण असं एकात पोचट निघणार. ओके. त्याला तेवढंच फरक आहे. फरक असणार. बाकी दोन्हीला चवीला चांगली. चवीला सेम आहे. हां फक्त त्यामध्ये क्लीन थोडं करावं लागतं त्याला. ही एक झाली. त्याला म्हणतात वापर केलेला लवंग. बघा म्हणजे ह्याची तेल काढलेली आहे. ओके तेल काढले. हां ह्याचा वापर झालेली आहे. आता ही नॅचरल आहे का? हां ह्याचा रंग पण बघा आणि ह्याचा वास पण बघा तुम्ही डबल असेल. ह्याच्यापेक्षा ही थोडी मीडियम. मीडियम आहे. ओके हे जास्त कुणासाठी ज्यांना पावडर बनवायचं आहे आयुर्वेदिक काय वस्तू बनवायची त्यांना चालते. पाना बिनामासाठी वापरायला ही थोडी चालेल. पण ही मसाल्याला ही थोडी ओरिजिनल आहे म्हणजे ओरिजिनल प्युअर ओरिजिनल हां वर्षभर वास बीस टिकायला ही जी चांगली. टिकून राहते. ओके. हां ही जी चांगली. बघा. बघा इथं सर्व प्रकारचे मिरची किंवा मसाले आपल्याला दलून भाजून सर्व पाहिजे भेटेल. होम डिलिव्हरी पाहिजे ते पण भेटणार. आणि असं नाही तुम्ही विश्वास एकदा ठेवला ना जे तुम्ही सांगितलं मला अशी मिरची पाहिजे जे तुमचं ठरवलं आहे तेच मिरची भेटणार. बरोबर. आमच्या इथं फसवीचं काम नाही. कारण की आपल्याला आम्ही 10 महिन्याची गॅरंटी देतो. कारण की म्हणून वस्तू तुम्हाला चांगली दिली तेव्हा तुम्ही आमच्याकडे येणार. बरोबर आहे. गॅरंटी भेटते. होम डिलिव्हरी वगैरे अवेलेबल आहे. आणि पावसाळ्यामध्ये ज्यांनी मसाला नाही बनवला मग आमचं पावडरचं काम जास्त असतं. बरोबर. तर दादा मला सांगा ना की आता होम डिलिव्हरी कोणाला हवे तर किती किलोचा मसाला किती किलोची ऑर्डर द्यावी लागते तरी? तसं काय नाही. तसा डिलिव्हरी चार्जेस आपल्याला द्यावं लागेल. बरोबर. फक्त एवढं काय जेवढी क्वांटिटी तुमची जास्त असते ओके क्वांटिटी जेवढी जास्त असेल मग आम्ही कधी डिलिव्हरी चार्जेस घेत नाही कस्टमरकडून. ओके मग ते आमच्या तर्फाने असतं. ओके. आता आम्ही पाठवायला तर पुण्याला पण पाठवतात. पुण्याला जातं आमचा माल. आणि इथं ठाण्यामध्ये असेल तर आम्ही पोर्टरने पाठवतो. हां कधी माल जास्त असेल तर आम्ही डिलिव्हरीचे चार्जेस घेत नाही. ओके. किंवा माल थोडा एव्हरेजमध्ये असेल तर 50% कस्टमर केवढून घेतात 50% आम्ही डिलिव्हरी चार्जेस देतात. किंवा कमी असेल माल मग गिरायकाला सांगतात की तुम्ही चार्जेस द्यावं लागेल. पण भेटते घरीपर्यंत भेटते ना. पावसाळ्यामध्ये कसं आपला रेडीमेडचं काम मग जास्त वाढतो. रेडीमेड. हां ज्यांनी मसाला नाही बनवला आहे त्यांच्यासाठी मग आगरी मसाला मालवणी मसाला घाटी मसाला त्यांना डंकावरचा पाहिजे डंकावरचा भेटणार.
चक्कीवरचा पाहिजे चक्कीवरचा भेटेल. जसं आपण घरी बनवतात ना तसं रेडीमेड मसाला भेटणार आहे. ओके, बघा दादाकडे आपल्याला रेडीमेड मसाला पण भेटणार आहे आणि ते पण योग्य त्या भावामध्ये भेटेल. पावडरमध्ये पण आपल्याला गॅरंटी भेटते. पावडरमध्ये पण गॅरंटी? हां, पावडरमध्ये पण आपण रेडीवाला घेतला त्यामध्ये पण तुम्हाला 100% गॅरंटी. 100% गॅरंटी. ओके, तर दादा मला तुमचा नंबर सांगा ना, की म्हणजे ज्याला कोणाला ऑनलाईन हवा असेल मसाला तर. 8767510775. मायरा मसाला मार्ट ठाणे. तरी पण मी कार्ड देतो. हे बघा, हे दादाचं कार्ड आहे, तुम्ही यांना कॉल करून येऊ शकता इकडे. हे बघा, तर मंडळी आता किंग मसाला सेंटरमध्ये आता आलेलो आहे. बघा, आता आपण यांना विचारूया की आता सध्या मिरचीचे रेट काय सध्या चालू आहेत ते. तर नमस्कार. नमस्कार. आता काय सध्या मिरचीचा भाव काय आहे सध्या? आता सध्या मिरचीचा भाव आहे, पटना मिरची आहे 350 रुपये किलो आहे, बेडकी 450 रुपये, मोठी बिल आहे, आहे 400 रुपये, काश्मीरी 600 रुपये, 600 रुपये, 600 रुपये आणि लवंगी आहे ना 300 रुपये. 300 रुपये. आणि कमीत कमी 1 लाखाचा मसाला घेतला, दरवर्षीचा आपल्याकडे असतात ते लोकं. ओके, 1 लाखाचा मसाला. 1 लाख रुपयाचा मसाला आहे. त्यांचे बोटी असतात. ओके, त्यांच्या मच्छीवाल्या. कधीपासून तुम्ही मसाला घेता इकडून? आम्ही पहिल्यापासून तेव्हापासूनच. मसाल्याची क्वालिटी कशी असते म्हणजे इकडे? टिकतो बसवर मसाला? ओके, तर मसाला चांगला असतो इकडे. हे बघा, यांना आपण विचारलं आता. हे बघा, पनीर आलेलं पण आई आहे बघा, हे उत्तनची आई आहे आमची. हां, कमीत कमी 25-30 वर्ष आमच्याकडे मसाला घेतात या लोक, उत्तनवाले आहेत. ओके. त्यांच्या बोटी असतात, म्हणजे ओके. खलासी ते जातात 2-2, 3-3 महिने मच्छी पकडायला आणि नंतर मग त्यांना तर असा मसाला लागतो जास्त. कधीपासून मसाला तुम्ही घेता इकडून? 30 वर्षापासून. 30 वर्षापासून. हां. मसाला कसा असतो, म्हणजे क्वालिटी कशी असते मसाल्याची? बरी. चांगली असते ना? चांगली असते. ओके, तर बघा, आपण इथे विचारलं आहे मावशींना की मसाल्यांची क्वालिटी कशी असते वगैरे. हे बघा, इकडे पण बघा किती गर्दी आहे. हे बघा, या किंग मसाला सेंटरमध्ये बघू शकता गर्दी बघा किती आहे इकडे. मसाला घेण्यासाठी लोकांची गर्दी बघा. मे महिना म्हटल्यानंतर आता लोक गावी जातात, आपल्या कोकणातले लोक जातात आपल्याकडे. ओके, म्हणजे महाराष्ट्राचे ऑल इकडे आपल्याकडे जातात मसाल्यासाठी, पण कोकणात जास्त लोक जातात ना, लग्न कार्य वगैरे असतात त्यासाठी आता आलेले आहेत लोक. त्याच्यासाठी ही गर्दी आहे आता. बरोबर. कमीत कमी 20 जूनपर्यंत अशी गर्दी राहणार, त्याच्यानंतर थोडीशी कमी होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याकडे ना भाजून दळून सर्व मसाला मिळतो आणि स्टेशनपासून फक्त 9 मिनिटावरती आपलं दुकान आहे, किंग मसाला सेंटर, ठाणा, महात्मा फुले मसाला मार्केट. तर मंडळी इकडे आहेत ना, आगरी मसाला, कोल्हापुरी मसाला, असा बऱ्याच प्रकारचा मसाला इकडे तुम्हाला मिळतो आणि इकडे मिरच्या भाजून कुटून वगैरे मिळतात. तर रेडीमेड मसाला पण तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही इकडे येऊन आहे ना मसाले चांगल्या प्रकारे घेऊन जाऊ शकता.